नमस्कार. चला एका अशा नाटककाराची कल्पना करूया जो एकाच वेळी समीक्षकांनाही आवडतो आणि तिकीट बारीवरची गर्दीही खेचून आणतो, ज्याच्या लेखणीतून इतिहासातल्या मोठ्या व्यक्तिरेखांना एक मानवी चेहरा मिळतो आणि आपल्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाच्या घरातलं नाट्य थेट रंगमंचावर जिवंत होतं. आज आपण अशाच एका किमयागाराची म्हणजेच वसंत कानेटकरांची गोष्ट पाहणार आहोत. आणि हे जे वाक्य आहे ना, यातच कानेटकरांच्या यशाचं सगळं सार दडलेलं आहे. बघा, 3 शब्द महत्त्वाचे आहेत: वैविध्य, दर्जा आणि व्यावसायिक यश. आता रंगभूमीवर होतं काय की अनेकदा एक साधायला गेलो की दुसरं हातातून निसटतं. म्हणजे कलात्मक नाटकं चालतीलच असं नाही आणि जी व्यावसायिक नाटकं चालतात त्यात दर्जा टिकवला जाईलच असंही नाही. पण कानेटकरांनी हा त्रिवेणी संगम अक्षरशः साधून दाखवला. त्यांची नाटकं आपल्याला विचार करायलाही लावायची आणि त्याचवेळी खुर्चीला खिळवूनही ठेवायची. तर मग असं काय होतं कानेटकरांचं वेगळेपण? नेमकं कशामुळे ते मराठी रंगभूमीचे अध्वर्यू ठरले? चला त्यांच्या या नाट्यप्रवासातले काही महत्त्वाचे थांबे पाहूया आणि हे रहस्य हळूहळू उलगडूया. कानेटकरांचा हा प्रवास सुरू झाला तो साताऱ्याच्या रहिमतपूरमधून. पुढे 1962 साली रायगडाला जेव्हा जाग येते, या नाटकाने तर त्यांनी इतिहासच घडवला. आणि त्यानंतर मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद, पद्मश्रीसारखा सर्वोच्च सन्मान, हे सगळं त्यांना मिळालं. हा प्रवास फक्त एका लेखकाचा नाहीये, तर हा एका अशा विचारवंताचा आहे ज्याने आपल्या लेखणीने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाला एक नवी दिशा दिली. आता विचार करा, पहिलंच नाटक आणि विषय काय निवडलाय? तर मानवी मनाची गुंतागुंत, वेड्याचं घर उन्हात. हे त्या काळात खरंच एक धाडसी पाऊल होतं. त्यांनी प्रेक्षकांना एका अशा जगात नेलं जे कुठेतरी ओळखीचं वाटत होतं पण तरीही अनोळखी होतं. आणि या नाटकातल्या दादासाहेब या भूमिकेत डॉक्टर श्रीराम लागू यांनी जो जीव ओतला, क्या बात है! ती भूमिका अजरामर झाली. खरं तर इथूनच कानेटकरांच्या वेगळेपणाची खरी सुरुवात झाली. बरं, ही जी मानवी मनाचा शोध घेण्याची त्यांची सवय होती ना, ती कानेटकरांनी फक्त आधुनिक काळातल्या पात्रांपुरती मर्यादित ठेवली नाही. त्यांनी हीच दृष्टी इतिहासातही नेली आणि तिथे तर त्यांनी जणू एक क्रांतीच घडवली. त्यांनी इतिहासाचं मानवीकरण केलं. कसं? चला पाहूया. रायगडाला जेव्हा जाग येते या एका नाटकाने मराठी रंगभूमीवरची सगळी समीकरणच बदलून टाकली. तोपर्यंत शिवाजी महाराज म्हणजे आपल्यासाठी कसे होते? देवाऱ्यातले देव, एक आदर्श राजा. पण कानेटकरांनी पहिल्यांदाच, व्यावसायिक रंगभूमीवर पहिल्यांदाच त्या जाणता राजाच्या आत दडलेला एक बाप प्रेक्षकांसमोर आणला. एक पिता जो आपल्या मुलाच्या भवितव्याबद्दल प्रचंड चिंतेत आहे. हा जो पिता पुत्राचा संघर्ष होता ना, तो इतका खरा, इतका आपलासा वाटला की इतिहासातली ही महान व्यक्तिरेखा लोकांना आपल्या घरातल्यासारखी वाटू लागली. आणि हेच कानेटकरांचं सगळ्यात मोठं योगदान होतं. त्यांनी इतिहासाला केवळ पराक्रमाच्या कथांमधून नाही, तर मानवी नात्यांच्या, भावभावनांच्या चष्म्यातून पाहिलं. त्यांनी त्या ऐतिहासिक पात्रांच्या आतला संघर्ष शोधला आणि म्हणूनच शेकडो वर्षांपूर्वीची ती पात्र आजही प्रेक्षकांना आपलीशी वाटतात. आता इतिहासातल्या राजा महाराजांप्रमाणेच कानेटकरांना आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यातही तेवढंच नाट्य दिसायचं. त्यांनी आपली लेखणी मध्यमवर्गीय माणसाच्या रोजच्या जगण्याकडे वळवली आणि तिथेही नात्यांचा एक अद्भुत पट आपल्यासमोर उलगडला. कानेटकरांच्या यशाची गुरुकिल्ली काय होती? तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांना मध्यमवर्गीय मराठी माणसाची मानसिकता आणि त्याच्या आवडीनिवडीची अचूक जाण होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांनी प्रेम, कुटुंब यांसारखे जिव्हाळ्याचे विषय निवडले. आणि तिसरं, त्यांनी अशी पात्र आणि प्रसंग उभे केले ज्यांच्याशी प्रेक्षक थेट जोडले गेले. प्रेमा तुझा रंग कसा सारखी नाटकं पाहताना लोकांना असं वाटायचं की अरे, ही तर आपल्याच घरातली गोष्ट पडद्यावर दिसतीये. ओके, तर इतिहास झाला, वर्तमान काळ झाला. आता कानेटकरांनी आपला मोर्चा वळवला तो पुराणांकडे. त्यांनी पौराणिक कथांनाही एक अगदी नवी, ताजी दृष्टी दिली. आणि गंमत म्हणजे तिथेही त्यांना सापडला तो मानवी संबंधांचाच शोध. मत्स्यगंधा हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. यातली पात्र महाभारतातली, पण ही गोष्ट केवळ पौराणिक नाहीये. कानेटकरांनी त्या पात्रांच्या मनात डोकावून पाहिलं, त्यांच्या निर्णयामागची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला. स्त्री-पुरुष संबंधांमधली गुंतागुंत, त्याचा एक कालातीत शोध त्यांनी या नाटकातून आपल्यासमोर मांडला. मत्स्यगंधाची खरी जादू होती ती या अनोख्या मेलाफात. इथे पौराणिक पात्रांना आधुनिक विचारांची जोड मिळाली. स्त्री-पुरुष संबंधांची गुंतागुंत उलगडताना पारंपरिक संगीतालाही एक नवा आयाम मिळाला. आणि पंडित जितेंद्र अभिषेकींनी संगीतबद्ध केलेलं गुंतता हृदय हे सारखं गीत, अरे वा, ते तर मराठी नाट्य संगीताचा एक मैलाचा दगड ठरला नाही का? इतिहास, समाज आणि पुराण या तिन्ही क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या कानेटकरांनी आपल्यासाठी मागे काय ठेवलंय
त्यांचा हा चिरस्थायी वारसा नेमका आहे तरी काय? 43 हा फक्त एक आकडा नाहीये, ही एका नाटककाराच्या अफाट ऊर्जेची आणि प्रतिभेची साक्ष आहे. जरा विचार करा, 43 वेळा एक नवी दुनिया उभी करणं, 43 वेळा नवी पात्र, नवे संघर्ष, नव्या कथा आणि प्रत्येक वेळी प्रेक्षकांना काहीतरी नवीन देणं, हेच कानेटकरांचं सामर्थ्य होतं. आणि कानेटकरांची प्रतिभा केवळ मराठीपुरती मर्यादित राहिली नाही. त्यांचं रायगडाला जेव्हा जाग येते, हिंदीत जाग उठा हे रायगड म्हणून गाजलं, तर अश्रूंची झाली फुले थेट गुजराती प्रेक्षकांपर्यंत पोचलं. यावरून एक गोष्ट तर नक्कीच सिद्ध होते, त्यांच्या कथांना भाषेचं बंधन नव्हतं, त्या थेट माणसाच्या हृदयाला भिडणाऱ्या होत्या. कानेटकरांनी आपल्याला इतिहासाकडे आणि पुराणांकडे पाहण्याची एक नवी नजर दिली. त्यांनी आपल्याला दाखवून दिलं की प्रत्येक महापुरुषाच्या आत एक माणूस असतो आणि त्याच्या संघर्षात आपल्यासाठीही खूप काही शिकण्यासारखं असतं. आणि हेच आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. आपण आपल्या भूतकाळाबद्दल ज्या कथा सांगतो, त्या कथा आज आपण कोण आहोत हे ठरवतात का? मला वाटतं कानेटकरांची नाटकं या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देतात. त्यावर विचार करायला काहीच हरकत नाही.